झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो रानी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा चिका झिंका चिका का उगाच शोधित बसशी जे असे तुझे तुझ पाशी झिंग तू असतीस हा कठीण प्रसंग किती सोपा झाला असता. आजपर्यंत कितीतरी वेळा असं वाटलंय तू का नाहीयेस आणि मग राग यायचा तुझा आणि मग असा तुझ्या समोर बसून भांडायचो मी. आज मात्र खूप आनंदात आहे खूप. आज तू असायला हवी होतीस. सुखाचा भार सहन होत नाही आता. आज तू असतीस ना तर तूही असं वेडीला झटका देत म्हणाली असतीस आमच्या राधाचं ठरलं बरं का. तुला मी आपल्या लग्नाची आठवण करून दिली असती आणि मग तू लाजली असतीस झकास पैकी. आज आज जितकी तुझी गरज मला जाणवते ना तितकी आधी कधीच जाणवली नव्हती. का गेलीस मला सोडून. आपण आपली हाऊस माऊस कधी करायची. एकुलता एकच मुलगा आहे ना हा. ह्यानी आई वडिलांच्या मनाचा विचार नको करायला. काय बिघडलं काय त्यात. उलट आपल्याला आनंद वाटायला हवा. त्या दोघांनी मिळून लग्नाचा निर्णय घेतलाय. लग्नानंतर काय करायचं ह्याच्यावर त्यांचं एकमत झालंय. काय निर्णय घेतला तर म्हणे लग्न रजिस्टर करायचं. काय काय ठरवलं तुम्ही. घनाच्या लग्नात असं करायचं तसं करायचं. घनश्याम काय एकटा मुलगा आहे का आपल्या घरात. बाकीची मुलं आहेतच की. ज्ञाना आहे कुहू आहे गंगा यमुना आहे. त्यांच्या लग्नात काय हाऊस भागून घ्यायची तर भागून घे. तुम्ही काय हो लेकाचीच बाजू घेणार. हे आत्तापासून आपला आपला निर्णय घ्यायला लागलेत म्हणजे लग्न झाल्यानंतर काय होईल कोण जाणे. पूर्वी तर लग्न करत नव्हता पण तुझी बुणबुण. आता लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. लग्नानंतर काय करायचं हे ठरवलंय तरी तुझं तेच. अरे तूच म्हणाली होती ना आता सून घरात आल्यानंतर मी रिटायर होणार. सगळ्या जबाबदारी त्यांच्या अंगावर सोडणार. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ देणार. मग करू दे ना त्यांना. घेतायत ना निर्णय घेऊ दे ना. तर शांत जग. इतक्या वर्षाने आनंद मिळाला तो उपभोग. सून येणार ना घरात शांत तरी लोक काय नाही व्यवस्थित. आणि काय डबडीमध्ये ठेवते पिजू द्या इकडे. नाही तर काय मध्ये 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 काय मेला हा टाकाय चुकतोच आहे सारखा सारखा. रात्रीच दिसतंय का. झोप आता वय झालं कळत नाही. शांत झोप की जरा. कशाला एक प्रत्येक क्षण काम केलंच पाहिजे असं काही आहे का. सांगून काही उपयोग नाही. आई 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 दमाला झालं रे बाबा दिवसभर.
अरे घना, ऍक्च्युली मी तुला शोधत होतो. अरे घरात इतकी कलकल चालली आहे, मला शांतपणे बसून माझं कामही करता येईना म्हणून इथे येऊन बसले. ए तुला कंटाळत नाही अशी बोजड पुस्तकं वाचायला? तुला कम्प्युटरचा कंटाळा येतो? आपल्या आवडत्या गोष्टीचा कधीच कंटाळा येत नाही घना. हा, पण आवडत्या माणसांचा येतो का कधी कधी? म्हणजे जसा आत्ता मला आलाय. बघ ना, म्हणजे आतमध्ये सगळे कसं हर्षवायू झाल्यासारखे खुश आहेत, कसं वागतायत सगळे. आणि खरं तर मला थोडं गिल्टी सुद्धा वाटतंय. म्हणजे मला खरंच माहिती नव्हतं का की माझ्या एका निर्णयामुळे घरात इतका आनंद पसरेल. मी अन्याय केला का सगळ्यांवर? बट आय होप तू हा निर्णय रॅशनली घेतलायस. हो. मग अभिनंदन, तुला गिल्टी वाटायचं काहीच कारण नाही. योग्य मुलगी सापडेपर्यंत तू थांबला होतास असं समज. अरे घना, मी काही लग्न संस्थेच्या विरुद्ध नाहीये. मीही या व्यवस्थेचा एक छोटासा भाग होतेच की. पण यात अतिरंजित आणि कवी कल्पना आहेत. तू जर माझ्या वर्गात असतास ना तर 2 दिवस सस्पेंड केलं असतं तुला. सॉरी. मी आज फोन केला होता विनोद काकाला. अच्छा. हो, म्हणजे लग्न ठरलं हे सांगायला. हो. रागावलीस? नाही. अजिबात नाही. विनोद आता या घराचा लीगल सदस्य नसला तरी सुद्धा तो माझा भूतपूर्व नवरा आहे. आणि तुझा त्याचा अर्थार्थी तसा संबंध नसला तरी मी हे कधीही विसरू शकणार नाही की तो एकमेव माणूस असा होता जो रोज रोज न चुकता माझ्यासाठी पेपरमिंटच्या गोळ्या घेऊन यायचा. ज्याने मला सायकल चालवायला शिकवली. तुझ्या भावना रास्तच आहेत. घना दादा, अभिनंदन. थँक्स. काय मग हितगुज चाललं होतं का? नाही, तुला काय बोलायचं आहे का? तू बोल. हा, आता तू त्या राधाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाच आहेस तर मला तुला जरा 2 गोष्टी सांगायच्या आहेत. त्यातली दुसरी गोष्ट, कसं आहे ना दादा, लग्न म्हणजे काय? लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन असतं. आयुष्यामध्ये ज्ञानेश, आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही त्याबद्दल बोलू नये. अज्ञान लपून राहत नाही, नेहमी उघडं पडतं. उल्कात्या, तुला एक गोष्ट सांगू? नाही, सांगतोच. मला असं वाटतंय की सुप्रियाला ना घनाचं लग्न ठरलं हे आवडलं नाही. हा, म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की घना कंटाळून हो म्हणाला लग्नाला. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. कसं आहे ना, पुस्तकी ज्ञान
आणि आयुष्याची समज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता बघ ना, ज्ञानेश्वरांना आयुष्याचा असा कितीसा अनुभव होता, पण त्यांनी अगदी लहान वयातच समाधी घेतली की नाही? हो ना? हो, मला वाटलं होतं इथे मला शांतता मिळेल, पण असं काही दिसत नाहीये. सो घना, गुड नाईट. झोपा आता लवकर. तुम्हाला काही झोप बीप येतच नसेल नाही का? गुड नाईट आत्या. आपण उद्या बोलूया या विषयावर. नक्की हा? अरे दादा. अहो लिसन ना, तुम्हाला काय वाटतं हो? ब्लॅक रुबीज. ऐकताय ना? हो 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 हो. म्हणजे ना, मी खरं सांगू तुम्हाला, घनाचं लग्न ठरलं ना, हो. त्याचा मला खरं तर खूप आनंद झाला. पण मला फक्त राहून राहून एकच शंका वाटतेय की अहो जोक्स जोक्स काय कोणतरी पाठवतं काय ते. हा बोल काय. तुमचं लक्ष आहे ना माझ्या पूर्ण बोलण्यात? लक्ष आहे का तुझ्याकडे राणी? नक्की. असं नाही ना की मी आपली तोंडाची वाफ दवडते. हे बघा, घनाने आतापर्यंत मला सांगा किती मुली नाकारल्यात? किती म्हणजे ते बघ साधारण जरा ती. ही घ्या. हो, खूप मुली नाकारल्या. खूप मुली नाकारल्या. खूप. मग आता बरोबर ह्याच मुलीला कसं पसंत केलं त्याने? तेच मी विचार करत होतो. म्हणजे तुम्ही विचार नका करू, विचार मी केलाय. मला अशी शंका वाटतेय की या हल्लीच्या मुली बघा कशा असतात. तुम्हाला माहितीये ना, त्यांना चांगल्या चांगल्या मुलांना ना आपल्या जाळ्यात ओढतात. खरंय. म्हणजे कशावरून या मुलीने घनाला आपल्या जाळ्यात ओढलं नसेल? माझं तर म्हणणं काय माहितीये का, घनासाठी ना आपण अशी एखादी मुलगी शोधली पाहिजे जी आपल्या ओळखीतली असेल, आपल्या आजूबाजूची. आणि आहेत की अशा आपल्या ओळखीत मुली, आहेत की नाही? बऱ्याच मुली आहेत ज्या घनाला सूट होती. घनाचा निर्णय अजून तसा काही पक्का झालेला नाहीये. आणि जरी झाला असेल ना, तरी मला असं वाटतं की त्याने तो निर्णय घाईत घेतला. म्हणजे आपण त्याला प्रेशराईज कर. अहो अहो हे प्रेशराईज काय घना. तर दिवसभर तुम्हाला माझ्यासाठी वेळ नसतो, तुम्ही कधीही माझ्याशी बोलत नाही. अगं आणि आता रात्री येऊन मी जर तुम्हाला काहीतरी सांगते तर तुम्ही बोलताय. असंच आहे, असंच आहे. अगं तू आता या वेळेला म्हणजे तुम्हाला एरवी वेळ असतो का? मी कधी बोलू शकते का तुमच्याशी? नेहमीच आहे तुमचं. असं नाही रे राणी. बोलू नका का अक्षर. खबरलात मला? चे मी लगेच ओळखलं तुला. काय छान दिसतेस ग तू. माहितीये मला. इतकंही स्वतःवर प्रेम करू नये ग माणसानं, थोडस दुसऱ्यावरही करावं. तुमचंच तुमच्यावर जास्त प्रेम आहे. सतत आरशासमोर. मला तर मेलीला आठवतही नाही मी स्वतःला अख्खा आरशात कधी बघितलं. सतत तुमच्या मागे ना, त्यामुळे फक्त चेहराच, आणि तोही अर्धा. मी यावर काही बोलणं अपेक्षित आहे? काहीतरीच काय, शक्य तरी आहे का? तुम्ही कधी कोणाबद्दलही 4 शब्द चांगले बोलता? आणि माझ्याविषयी तर शक्यच नाही. कधी काही प्रेमाने 4 गोष्टी चांगलं बोलणं नाही, काही नाही. कसं सतत दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं, सतत प्रत्येक गोष्टीत खोट काढायची. कसं जमतं तुम्हाला? तरी बरं, मी तर कधीच बोलणं बंद केलंय. तरी आपली मीच वाचाळ ना या घरात. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. मी तुझं कौतुक केलं नाही म्हणून हे सगळं चालू आहे का वड्याचं तेल वांग्यावर सुरू आहे? मी आता स्पष्टच सांगते. मला असं वाटतंय की सुप्रियाला ना घनाचं लग्न ठरलं हे आवडलं नाही. नाही असं नसेल का? असंच आहे. हो का? हा,
म्हणजे तिचं असं म्हणणं आहे की घना कंटाळून हो म्हणाला लग्नाला. आता आपला घना आपल्याला माहिती आहे की नाही, म्हणजे त्याला एखादी गोष्ट नाही पटली तर तो स्पष्ट नाही सांगतो. म्हणजे दुसऱ्यांना दुखवत नाही, पण स्वतःच्या मनाला पटेल तेच करतो. घना ना, हा, आम्ही सगळे असेच आहोत. तुमचं राहू दे. हा, आता त्या मुलीनी 71 मुलं नाकारली म्हणून तू शिष्ट आहे. काय सांगतेस काय? 71 मुलं नाकारली तिने. अरे सॉलिड आहे ही मुलगी. आपल्या घराला ना अशीच मुलगी पाहिजे होती. बरं झालं, असंच पाहिजे त्याला. म्हणजे चांगली गोष्ट आहे ना ही. पण हा, पण मग सुप्रिया असं का बोलली? अगं मनात काही नसेल तिच्या, असंच बोलली असेल ती. घ्या, सगळ्या जगाची बाजू घ्या, हा, पण बायकोची चुकून सुद्धा बाजू घेऊ नका. कधी म्हणणार नाही बायको तुझं बरोबर आहे, अगं किती छान दिसतेस तू, एवढा मला जळला फेसपॅक लावलाय. पण वल्ली, तू ना जरा योगा बिगा करत जा, म्हणजे तरी एक मुद्दा धरून सलग बोलशील काहीतरी. नाही, मला गरज नाहीये त्याची, तुम्हालाच गरज आहे. रोज तुम्हाला सांगते शीर्षासन करा, करता काहीतरी उपयोग झाला असता. काय काय करायचं आणि काय काय वगळायचं. मागनिश्चय, सीमानपूजन, निदान ग्रहमक आणि तेव्हाच घरी केळव. हो, मी काय म्हणते, हो, घोरू नका ना. काय करतेस तू? मनशांती मिळवतीये. झोपड होते माझी. माझी होतीये. ओ झिंग चिक्का झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा.
झिंग चिक झिंग चिक झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल रानो राणी भटकतो शोधत मी तेच फूल अंगणात बहरली माझ्या दारी माझी वेल धुंद करी गंध तिचा जीवाची ही घाण मेल कशासाठी कोणीतरी सांगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग 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 झिंगा सुख घाली माझ्या दारी पिंगा झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझ्या दारी पिंगा